नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद भंडारा येथे निघालेल्या विविध जागांबद्दलची माहिती. तर जिल्हा परिषद भंडारा येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही ऍड आलेली आहे. तर एमबीबीएस व बीएमएस उमेदवारांची 11 महिने कालावधीकरता एकत्रित मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य सेवा सांभाळण्याकरता नियुक्त करण्याबाबत ही ऍड आलेली आहे. तर याबद्दलची शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आपल्या पदाचं नाव असणार आहे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी. वयोमर्यादा आहे अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय 58 पेक्षा जास्त नसावे. शैक्षणिक अर्हता एमबीबीएस आणि बीएमएस दोन्ही असेल तर यासाठी आपण अप्लाय करू शकतो. मानधन एमबीबीएस असेल तर 75,000 रुपये पर मंथ आणि बीएमएस असेल तर 40,000 रुपये पर मंथ एवढं असणार आहे. टिप दिलेली आहे ती बघू. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे उच्च शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार उपलब्ध झाल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. याच्यापेक्षा जर उच्च शिक्षण असणारे उमेदवार अवेलेबल झाले तर त्यांना प्राधान्य हे दिलं जाईल. उमेदवारांची निवड त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल. यामध्ये कोणतीही एक्झाम वगैरे नसणार आहे. गुणवत्तेच्या आधारे यामध्ये निवड होणार आहे. रिक्त पदांची संख्या व आरोग्य केंद्राची माहिती समुप देण्याच्या वेळी जाहीर करण्यात येईल. जी रिक्त पदांची संख्या आहे ती आता डिक्लेअर केलेली नाही ती आपल्याला नंतर कळवली जाईल. त्याच्यानंतर अर्ज सादर करण्याचा कालावधी. तर अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक व वेळ इथं दिलेली आहे. तर 13 डिसेंबर 2025 दुपारी 5 वाजेपर्यंत आपण यासाठी अप्लाय करू शकतो. अर्ज सादर करण्याची पद्धत तर उमेदवारांनी यासोबत दिलेल्या गुगल लिंकवर जाऊन आपली संपूर्ण माहिती सादर करायची आहे. तसंच गुगल फॉर्म परिपूर्ण भरून सबमिट केल्यानंतर भरलेला अर्ज उमेदवाराच्या ईमेलवर प्राप्त होईल. एक गुगल लिंक दिलेला आहे त्याच्यावर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तो अर्ज भरल्यानंतर आपल्याला आपल्या ईमेलवर तो फॉर्मची जी आहे प्रिंट असणार आहे किंवा जी काही पीडीएफ असणार आहे ती अवेलेबल होऊन जाईल. सदर ईमेलवर प्राप्त अर्जाची प्रिंट घेऊन त्यासोबत खालीलप्रमाणे दिलेले दस्तऐवज स्वयं साक्षांकित प्रत जोडून खालीलप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर डाकीने किंवा प्रत्यक्ष आपल्याला सादर करायचे आहेत. तो फॉर्म असेल तो आपल्याला ईमेलवर त्यांच्याकडून पाठवला जाईल. त्या फॉर्मची आपल्याला प्रिंट घ्यायची आहे आणि जे काही डॉक्युमेंट्स असणार आहे त्याच्यासोबत ते आपल्याला पोस्टाने किंवा आपण स्वतः जाऊन तिथं जमा करू शकतो. तर अर्जासोबत जोडावयाचे काय काय कागदपत्र असणार ते बघू. सदर दस्तऐवजांचे खालीलप्रमाणे दिलेल्या क्रमानुसार एकत्रित स्कॅन करून पीडीएफ फाईल गुगल फॉर्म मध्ये अपलोड करावी. सदर फाईलचा साईज 10 MB पेक्षा जास्त नसावा. तसेच अपलोड केलेले दस्तऐवज ईमेलवर प्राप्त अर्जासोबत जोडून दिलेल्या पत्त्यावर डाकीने किंवा प्रत्यक्ष सुद्धा सादर करायचे आहेत. तर जे डॉक्युमेंट्स असणार आहेत ते आपल्याला पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सुद्धा जाऊन त्याचे झेरॉक्स कॉपीज असतील त्या आपल्याला तिथं द्यायच्या आहेत. तर कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत बघू. पदवी परीक्षेचे संपूर्ण वर्षाचे गुणपत्रक आपले मार्कशीट, उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र जे काही फायनल प्रमाणपत्र असेल ते, एमएमसी चे कायम नोंदी प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र असेल तर, अनुभव प्रमाणपत्र, उच्च शैक्षणिक अर्हतेबाबतचे गुणपत्र, त्याच्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड एवढे सगळे डॉक्युमेंट्सचे आपल्याला झेरॉक्स करून त्याची सेल्फ टेस्टेड म्हणजे स्वयं साक्षात्कृत करून आपल्याला ते तिथं पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्ज सादर करण्याची लिंक जी गुगलची आपल्याला लिंक सांगितली होती ती इथं दिलेली आहे. या लिंकवर जाऊन आपल्याला यासाठी फॉर्म भरायचा आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा प्रशासकीय इमारत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 भंडारा महाराष्ट्र. तर या गुगल फॉर्मवर भरलेले जो फॉर्म असणार आहे तो आपल्याला ईमेलवर अवेलेबल होईल. त्याचबरोबर जे आपण डॉक्युमेंट्स सांगितले ते सगळे डॉक्युमेंट्स असं सगळं आपल्याला या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वतः जाऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर काही अटी आणि शर्ती आहेत त्या बघू. तर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी हे शासकीय नियमित कर्मचाऱ्यांमध्ये कोणतेही फायदे मिळण्यास पात्र असणार नाहीत. तर हे कंत्राटी स्वरूपाचं पद आहे त्यामुळे आपल्याला जे काही शासकीय काही सुविधा असतील त्या आपल्याला मिळणार नाहीत. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाधानकारक नसल्यास कोणत्याही क्षणी त्यांची कंत्राटी सेवा पूर्वसूचना न देता समाप्त करता येईल. तर आपलं काम जर व्यवस्थित नसेल तर आपलं जे काही काम असेल तर ते आपल्याला समाप्त करता ते करू शकतात. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र रिक्त ठिकाणी एमबीबीएस अर्हताधारक उपलब्ध होणार नाहीत त्या ठिकाणी बीएमएस अर्हताधारकांना नियुक्ती देण्यात येईल. जर एमबीबीएस कॅन्डिडेट जास्त अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी बीएमएस कॅन्डिडेटना जे काय असेल ती नियुक्ती दिली जाईल. त्याच्यानंतर निवड झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी मुख्यालयी राहणे बंधनकारक असेल तर तिथं आपल्याला राहावं लागणार आहे. निवड झालेल्या वैद्यकीय अधिकारी यांनी 1 महिन्याची आगाऊ सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी देऊन कार्यमुक्त होऊ शकतात. जर आपल्याला हा जॉब सोडायचा असेल तर आपण 1 महिना आधी
त्यांना सांगून सूचना करून आपण जॉब सोडू शकतो. खालील कारणावरून कार्यमुक्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्ती मिळणार नाही. जर ही काही कारणं आहेत दिलेली आहेत, ती कारणामुळे आपल्याला जर जॉब सोडला असेल तर आपल्याला परत तिथं जॉब करता येणार नाही. तर काय आहेत बघू. कंत्राटी म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर कालावधी पूर्ण होण्यापूर्वी परवानगी न घेता गैरहजर असलेले व सोडून गेलेले वैद्यकीय अधिकारी. जर आपण परवानगी न घेता गैरहजर राहिलो किंवा सोडून गेलो तर आपल्याला परत तिथं जॉबसाठी अप्लाय करता येणार नाही. शासन सेवेत 58 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले जर वैद्यकीय अधिकारी असतील तर त्यांना सुद्धा पुन्हा नियुक्ती मिळणार नाही. शिस्तभंगाच्या कारणास्तव जर सेवा समाप्ती केली असेल तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा नियुक्ती मिळणार नाही. अनधिकृत गैरहजर असलेले शासन सेवेतून काढून टाकलेले व संपामध्ये भाग घेतलेले जर वैद्यकीय अधिकारी असतील तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी परत नियुक्ती मिळणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करताना जो वैद्यकीय अधिकारी शेवटी रुजू झालेले आहेत त्यांची सेवा प्रथम समाप्त करण्यात येईल व इतर ठिकाणी पद असल्यास त्या ठिकाणी नियुक्ती देण्याबाबत प्राधान्य दिले जाईल. म्हणजे जर आपण तिथं जर कायमस्वरूपी जो अधिकारी आला तर आपण जर शेवटला रुजू झाला असेल तर आपल्याला तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जॉबसाठी त्यांना संधी दिली जाईल. त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची नियुक्ती कंत्राटी स्वरूपात असल्यामुळे सदर पदावर कायमपणाचा करण्याबाबत भविष्यात अधिकार सांगणार नाही व त्यासाठी तसेच इतर अन्य मागण्यांसाठी आंदोलन, संप, बंद इत्यादी करता येणार नाही. त्यात भाग घेणार नाही अशा स्वरूपाचा आपल्याला 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरवर आपल्याला बंधपत्र द्यावं लागणार आहे. या सेवा कंत्राटी पद्धतीने असल्याने त्याबाबत कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही. कंत्राटी स्वरूपात आहे त्यामुळे आपल्याला जो काही कालावधी आहे तो संपल्यानंतर आपल्याला तिथून जॉब सोडावाच लागणार आहे. त्याच्यानंतर शासन सेवासारथी खाली ही सेवा नसल्याने या अनुषंगाने मिळणारे निवृत्ती वेतन, विमा योजना, भविष्य निर्वाह निधी तत्सम कोणत्याही प्रकारचा लाभास जे काही उमेदवार असणार ते पात्र राहणार नाहीत. त्याच्यानंतर प्रस्तुत अटी व शर्तीमध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार हे समितीकडे राखीव असणार आहेत. या काही अटी आहेत त्यामध्ये थोडे बदल सुद्धा होऊ शकतात. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. Google लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. जी काही प्रोसेस आहे ती आपण व्यवस्थित सांगितलेली आहे. तर याची जी ऑफिशियल ही ऍड आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथून तुम्ही ती बघू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.